श्री स्वामी समर्थ. उद्या सोमवार, सोमप्रदोष. फक्त संध्याकाळी उंबरठ्यावर कापुरासोबत जाळा या 3 वस्तू. घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य, शत्रू नष्ट होतील. नमस्कार माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या या चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आशा आहे की स्वामींच्या आणि महादेवाच्या कृपेने तुम्ही सर्वजण सुखी आणि आनंदात असाल. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही खूप कष्ट करताय, दिवस रात्र रक्ताचं पाणी करताय, पण तरीही घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, किंवा घरामध्ये विनाकारण चिडचिड होते, साध्या साध्या गोष्टींवरून वादविवाद होतोय. कधी कधी आपल्याला जाणीव होते की आपल्या हसत्या खेळत्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे, कोणाची तरी वाईट नजर आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत आहे. जर यातील एकही गोष्ट तुमच्या बाबतीत घडत असेल तर आजचा हा दिवस तुमच्यासाठी आहे. कारण उद्या आहे सोमवार आणि योगायोगाने आलेला आहे सोमप्रदोष. शास्त्रात आणि पुराणात सोमप्रदोषाला महायोग मानलं गेलेलं आहे. असं म्हणतात की या दिवशी कैलासपती महादेव साक्षात पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांच्या दाराशी उभे राहतात. पण दुर्दैवाने आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण ही संधी गमावतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची एक नवी लाट घेऊन येणार आहे. मी आज तुम्हाला असा एक अत्यंत गुप्त आणि प्राचीन उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. कापुरासोबत अशा 3 विशिष्ट वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत, ज्याचा धूर तुमच्या घरातून दारिद्र्य ओढून बाहेर काढेल. तुमच्या घरातील इडापिडा जळून जुनाट आजारपण, शत्रूने केलेली बाधा आणि घरातील नकारात्मकता या क्षणाला भस्म होईल. हा उपाय साधा सुद्धा नाही. मी स्वतः माझ्या कठीण काळात हा अनुभव घेतलेला आहे आणि याचे चमत्कारिक रिझल्ट पाहून मी आज तुमच्या समोर हा विषय घेऊन आले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब बदललं पाहिजे तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची महादेवावर आणि स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाचं तरी भलं होईल. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली उपस्थिती महादेवाच्या दरबारात लावण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक कमेंट तुमच्या जीवनात श्रद्धेचा दिवा लावू शकते आणि महादेवाची कृपा तुमच्यावर बरसण्यास सुरुवात होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या 3 वस्तू आणि तो गुप्त उपाय. मित्रांनो, आपण दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण तरीही पदरी अपयश का येतंय? कधी विचार केला का? बऱ्याचदा आपण म्हणतो की आमचं नशीब खराब आहे, पण तसं नसतं. खरं कारण असतं आपल्या घरातील वास्तू आणि ऊर्जा. जसा आपल्या शरीराला आत्मा असतो तसाच घरालाही एक आत्मा असतो, जिला आपण वास्तू म्हणतो. जेव्हा या वास्तूमध्ये नकारात्मक शक्तींचा वावर वाढतो तेव्हा लक्ष्मी देवी पाऊल ठेवायला घाबरते आणि म्हणूनच तुमचं बनलेलं काम शेवटच्या क्षणी बिघडतंय. पण घाबरू नका, कारण उद्याचा हा सोमवार सामान्य नाही, हा सोमप्रदोष आहे. हा काळ म्हणजे साक्षात चंद्रदेव आणि भगवान शिवशंभू यांच्या दिव्य
मिलनाचा काळ. चंद्राचा संबंध आपल्या मनाशी आणि पैशाशी असतो, तर शिवाचा संबंध संकटांच्या नाशाशी असतो. उद्या संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतील, संध्याकाळी सूर्य मावळेल आणि तिन्ही सांज होईल, तेव्हा एक असा अतिशय दुर्मिळ मुहूर्त जुळून येत आहे, जो पुढच्या अनेक महिन्यांपर्यंत पुन्हा येणार नाही. हा मुहूर्त म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना कायमचा निरोप देण्याची एक सुवर्ण संधी आहे. याच खास मुहूर्तावर आपल्याला तो उंबरठ्याचा महाउपाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई उंबरठाच का? कारण उंबरठा हा घराचा असा भाग आहे जिथून लक्ष्मी आत येते आणि तिथूनच नकारात्मकता सुद्धा. जर उंबरठा सुरक्षित असेल तर तुमचं घर सुरक्षित राहील. आता तुमच्या मनात उत्सुकता असेल की त्या 3 वस्तू कोणत्या आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वस्तू आणण्यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. त्या तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातच आहेत. पण त्या वापरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, एक शास्त्र आहे. जर त्या चुकीच्या पद्धतीने वापरल्या तर त्याचा प्रभाव पडणार नाही. त्या वस्तूंपैकी जी तिसरी वस्तू आहे ना, ती तर साक्षात कालभैरवाचं प्रतीक मानली जाते. ती वस्तू कापुरासोबत जाळताच अशी काही ऊर्जा निर्माण होते की तुमच्या शत्रूची बुद्धी जागच्या जागी पलटेल. तो माणूस आजपर्यंत तुमच्या प्रगतीवर जळत होता, तो तुमच्या वाटेत काटे पसरवत होता, तो स्वतःहून तुमच्या वाटेवरून बाजूला होईल आणि तुमच्या वाटेला जायचं नावही घेणार नाही. ही वस्तू इतकी प्रभावी आहे की तिने तुमच्या घराभोवती एक सुरक्षेचं कवच तयार होईल, ज्याला कोणतीही नजरबाधा किंवा करडीबाधा भेदू शकणार नाही. पण ही तिसरी वस्तू नेमकी कोणती आणि त्या इतर 2 वस्तूंसोबत हिचं प्रमाण किती असावं हे नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हीच ती गुरुकिल्ली आहे जी तुमच्या बंद नशिबाचं कुलूप उघडू शकेल. माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो, उंबरठ्याचा तो मुख्य महाउपाय सांगण्याआधी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपण नवीन कपडे घालण्यापूर्वी शरीर स्वच्छ करतो ना, अगदी तसंच कोणत्याही मोठा उपाय किंवा विधी करण्यापूर्वी आपलं शरीर आणि आपलं घर शुद्ध असणं गरजेचं आहे. जर भांडं अधिक घाण असेल तर त्यात टाकलेलं दूधही नासून जाईल. म्हणूनच उद्या सकाळी उठल्यापासून आपल्याला काही छोट्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी करायच्या आहे. पहिली गोष्ट, आंघोळीचा विधी. उद्या सोमवारी सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा आंघोळीच्या पाण्यात फक्त चिमूटभर काळे तीळ, शास्त्रानुसार सोमवारी काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या पत्रिकेतील शनी आणि चंद्राचे दोष दूर होतात, शरीराची मरगळ निघून जाते आणि तुमचा ओरा मंडळ इतकं शुद्ध होतं की तुम्ही जो काही उपाय कराल त्याचं फळ तुम्हाला 10 पट जास्त मिळतं. हे पाणी अंगावर घेताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय जप नक्की करा. दुसरी गोष्ट, वास्तुशुद्धी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराची शुद्धी. अनेकदा आपण घरातून कोणीतरी वाईट बोलून गेलेलो असतं, कोणाचे तरी नकारात्मक विचार भिंतींमध्ये अडकलेले असतात. यासाठी उद्या सकाळी संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा. जर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर साध्या पाण्यात थोडी हळद आणि थोडं मीठ टाकून ते पाणी घरभर शिंपडा. हे करताना घराचे कोपरे आणि उंबरठ्याच्या आजूबाजूची जागा विसरू नका. असं केल्याने तुमच्या घरातील अर्धी नकारात्मकता तर इथेच नष्ट होईल आणि घरामध्ये एका दैवी शक्तीचा संचार झाल्याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल. तिसरी गोष्ट, तो संधी प्रकाश, काळाचा महिमा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो उंबरठ्याचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे
तो कधीही उठसूट करायचा नाही. त्याचा एक विशिष्ट काळ आहे ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो. उद्या संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्ताला जात असेल तेव्हा रात्रीचं आगमन होत असेल, तो जो मधला काळ असतो ज्याला आपण प्रदोष संधी प्रकाश म्हणतो किंवा प्रदोष काळ म्हणतो, त्यावेळी विधी करायचा आहे. असं म्हणतात की या संधी प्रकाशात महादेवाची शक्ती आपल्या उच्च शिखरावर असते. ज्याच वेळी महादेव नंदीवर स्वार होऊन संपूर्ण विश्वाचा फेरफटका मारतात, यांचे पाय ज्या दारासमोर थांबतात तिथेच दारिद्र्य ते कायमचं हरण करतात. जर तुम्ही या मुहूर्तावर चुकवलात तर कदाचित पुढची कित्येक वर्षे तुम्हाला अशी संधी मिळणार नाही. त्यामुळे हा मुहूर्त अजिबात विसरू नका. आता मी तुम्हाला त्या 3 गुपित वस्तू सांगणार आहे ज्या तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहे. नीट लक्ष देऊन ऐका आणि शक्य असेल तर लिहून ठेवा, कारण यातील एक वस्तू तुमचं नशीब फिरवण्याची ताकद ठेवते. चला तर मग आता त्या क्षणाची वाट तुम्ही पाहत आहात. तो मुख्य उपाय मी तुम्हाला सांगते. हा उपाय नीट समजून घ्या, कारण यातील एकही चूक चालणार नाही. हा विधी म्हणजे तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणारी ती मास्टर की आहे. विधीची तयारी ऐका. उद्या संध्याकाळी 5:30 ते 7:30 दरम्यान जेव्हा आकाश हे केशरी रंगाचं होतं, त्या शुभ मुहूर्तावर हा उपाय करायचा आहे. सर्वात आधी आपल्याला घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. लक्षात ठेवा, उंबरठ्यावर कचरा किंवा धूळ नसावी, कारण लक्ष्मी तिथेच वास करते. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला हळद आणि कुंकवाने 2-2 ठिपके ठेवा. त्यानंतर एक मातीची पंटी किंवा तांब्याचं पात्र त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर का? कारण त्याचा सुगंध साक्षात देवांना आकर्षित करतो आणि तो घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. आता त्या कापरावर आपल्याला अशा 3 दिव्य वस्तू अर्पण करायच्या आहे ज्या आपल्या नशिबाचे दिशा बदलण्याची ताकद ठेवतात. पहिली वस्तू 2 अखंड लवंगा. पहिली वस्तू म्हणजे 2 लवंग. पण लक्षात ठेवा, या लवंगा तुटलेल्या नसाव्या. त्यांना वरचं फूल असणं अत्यंत गरजेचं आहे. शास्त्रात लवंगा जेव्हा कापुरासोबत जळतात तेव्हा त्या तुमच्या घरातील जुनाट आजारपण, नकारात्मकता आणि कटकटी ओढून घेतात. जशी लवंग जळते तशी तुमच्या घरातील भांडणंही जळून खाक होतात. दुसरी वस्तू 3 दाणे काळी मिरी. दुसरी वस्तू म्हणजे काळी मिरी. केवळ 3 दाणे घ्या. काळी मिरी ही शत्रूचा नाश करण्यासाठी आणि तीव्र नजरबाधा काढण्यासाठी ब्रह्मास्त्र मानली जाते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट नजर आहे किंवा विनाकारण कोणीतरी तुम्हाला त्रास देत आहे, तर ही काळी मिरी त्या नकारात्मकतेला जाळून तुमच्या घराभोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार करेल. तिसरी सर्वात महत्त्वाची वस्तू तमालपत्र किंवा पिंपळाचे वाळलेले पान. आता आली ती तिसरी गुपित वस्तू. 1 तमालपत्र किंवा पिंपळाचे वाळलेलं पान घ्या. हे पान म्हणजे तुमच्या इच्छा महादेवापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम. हे पान हातात धरा. डोळे मिटा. तुमची जी काही सर्वात मोठी समस्या असेल, मग ती कर्जमुक्ती असो, मुलांचं शिक्षण असो किंवा पतीच्या नोकरीतील अडथळे असोत, ती समस्या मनोभावे महादेवाला सांगा. जणू काही तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या चरणाशी बसला आहात असा भाव ठेवा आणि त्यानंतर हे पान त्या कापुरावर आणि इतर 2 वस्तूंवर ठेवा. विधी करण्याची पद्धत सांगते, ऐका.
आता उंबरठ्याच्या मध्यभागी उभे राहून हा कापूर पेटवा. जेव्हा या तिन्ही वस्तू जळून जातील तेव्हा त्याचा जो दिव्य धूर निघेल तो धूर एका हाताने संपूर्ण घरात फिरवा. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक खोलीत हा धूर दाखवा. जसा जसा हा धूर तुमच्या घरात पसरेल तशी तशी तुमच्या मनातील भीती, घरातील गरिबी आणि अस्वस्थता जळून भस्म होईल. सर्वात शेवटची ती पणती पुन्हा उंबरठ्यावर ठेवा आणि त्यातील धूर घराच्या बाहेरच्या दिशेला जाऊ द्या. जणू काही तुम्ही तुमच्या घरातील सर्व इडापिडा, दुःख आणि दारिद्र्य घराबाहेर हाकलून लावत आहात. हा उपाय करून बघा. त्या रात्री तुम्हाला जी शांत झोप लागेल आणि दुसऱ्या दिवसापासून जे बदल जाणवतील ते पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. हा उपाय करताना तुम्हाला शांत राहायचं आहे. मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवा. स्त्रियांनी हा उपाय करताना केस मोकळे सोडू नयेत. नीट आवरून विधी करावा. विश्वास ठेवा, ज्यांनी ज्यांनी हा उपाय मनोभावे केला आहे त्यांच्या घरात अवघ्या 21 दिवसात बदलायला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं काम कोणीतरी अडवून धरलं आहे तर कापुराच्या अग्नीकडे बघून महादेवाला साकडं घाला. महादेव हे भोळे आहेत, ते तुमची हाक नक्की ऐकतील. तर भक्तांनो, उद्याचा प्रदोष अजिबात वाया घालू नका. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस घेऊन येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी स्वतः प्रत्येक कमेंट वाचते आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करते. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कोणाचं तरी भलं होईल आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपतये नमः, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची श्रद्धा तुम्हाला फळ देईल. श्री स्वामी समर्थ.